परतून घ्यायचं आहे. आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास नसेल त्यांनी या भाजीमध्ये सुकं खोबरं, ओलं खोबरं वापरू शकता. सुक्या खोबऱ्यापेक्षा ओलं खोबरं जास्त छान लागतं, तर ओलं खोबरं वापरू शकता. ज्याला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी स्किप करा. मी इथे खोबरं टाकणार नाही. मी फक्त सांगितलं की या सुक्या भाजीमध्ये ओलं खोबरं खूप छान लागतं. ज्यांना हेल्थचा काही त्रास नसेल त्यांनी ओल्या खोबऱ्याचा वापर या भाजीमध्ये नक्की करा. पाणी आटून झालं की आपली भाजी इथे तयार होणार आहे. मटकीमधलं संपूर्ण पाणी इथे आटलेलं आहे. मटकीची भाजी आपली सुकी तयार झालेली आहे. थोडीशी घालायची कोथिंबीर.